नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने आणि स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरला ज्यावेळेस तुम्ही होते, त्यावेळेस आपण निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सीरीज चालू केली होती आणि ती सगळी कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरची जी सीबीटी एक्झाम दिली, त्यावेळेस मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते, की सर त्या सीबीटी एक्झाममध्ये जी आपली निमीची एमसीक्यू सीरीज होती, त्या एमसीक्यू सीरीजचा फायदा झाला. तसंच आपण जे ईएसचे सुद्धा लेक्चर घेतले होते, त्यापैकीच काही म्हणजे बरेच क्वेश्चन हे तुम्हाला आपण कंप्लीट नाही झाले, पण बरेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळाले. त्यासाठीच मला इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरच्या म्हणजे आता जे सेकंड इयरला विद्यार्थी गेले त्या विद्यार्थ्यांचा भरपूर विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर आपण इलेक्ट्रिशियन सेकंड इयरची तयारी नेमकी कशी करायला पाहिजे, सेकंड इयरची तयारी नेमकी कधी सुरू करायची आणि सोबत सोबत आम्हाला काही काही विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल सेकंड इयर झाल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सुद्धा तयारी करायची आहे. तर यासाठी नेमकं आम्ही काय करायला पाहिजे याच बाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा सर्वात आधी की आता तुमचा एक 10 तारीख झालेली आहे, म्हणजे 10 तारखेला वगैरे रिझल्ट लागून जाईल तुमचा आयटीआयचा 10 ते 15च्या मध्ये. त्याच्यानंतर काय की आता तुमचे सेकंड इयरचे काही काही कॉलेजमध्ये क्लासेस चालू झाले असतील आणि काही कॉलेजमध्ये क्लासेस चालू व्हायचे बाकी असतील. आता विषय कसा पडतो की आपल्याला मला भरपूर विद्यार्थ्यांनी त्यावेळेसही बोलले होते की सर आपण काहीतरी काय करू, डेडिकेटेड तुम्ही काहीतरी एखादी बॅच घ्या आमची किंवा आपण एखादी बॅच घेऊ जेणेकरून सगळ्याच्या सगळे क्लासेस आपल्याला पहिल्यापासून एमसीक्यू सिरीज आपले थेरॉटिकल सगळ्याच्या सगळे टॉपिक आपल्याला एक सोबत घेता येतील. आणि त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी नाही का बघा हे सांगतो समोर. आता हा सिलेबस आहे की जो की तुम्हाला नाही का फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये शिकायचा आहे. आता जसं फर्स्ट इयर मध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मर पर्यंत शिकले, बेसिक सगळ्या गोष्टी फर्स्ट इयर मध्ये, आणि सेकंड इयर मध्ये बघा तुम्हाला मेन झालं जर तुम्ही बघितलं तर डीसी मशीन आहे, एसी मशीन आहे, अल्टरनेटर म्हणजे मशीनचाच टाईप आहे, इलेक्ट्रॉनिक प्रॅक्टिसेस, कंट्रोल पॅनल वायरिंग आहे, एसी डीसी मोटरची ड्राईव्ह आहे, नंतर इन्व्हर्टर युपीएस, आणि त्यानंतर जो महत्वाचा टॉपिक येतो बघा इथं पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, सर्किट ब्रेकर आणि इलेक्ट्रिक व्हेकल. आता काय होतं की ज्याही विद्यार्थ्यांना इथून पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची किंवा सेकंड इयर झाल्यानंतर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जो सेकंड इयरला सिलेबस आहे तो जवळपास म्हणजे एक मेजॉरिटी पोर्शन 30 ते 40% पोर्शन तुमचा, जसं आपला ज्याला आपण इलेक्ट्रिकल मशीन, नंतर पॉवर सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक, जवळपास 3 जे मेजर टॉपिक आहेत तुमचे, हे सगळेच्या सगळे मेजर टॉपिक तुमचे नाही का इथून कव्हर होणार आहे. मग आता हा डिटेलमध्ये सिलेबस अनालिसिस म्हणजे नेमकं कोणत्या टॉपिकमध्ये काय शिकायचं हे मी इथं पीडीएफ देऊन देईल. आणि याच सोबत सोबत आता मी सांगितलं की तुम्ही जर बघितलं असेल माझा व्हिडिओ की आपण आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं बॅच काय केलं, आपण आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं ऍप्लिकेशन काय केलं, लॉन्च केलेलं आहे. त्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला जर सेकंड इयरच्या बॅचमध्ये गेलं ना तर सेकंड इयरच्या बॅचमध्ये डिटेल सिलेबस अनालिसिसवाला व्हिडिओ हा मी याच्यामध्ये तुमच्या बॅचमध्ये काय करणार आहे, ऍड करून देणार आहे. आता बघा जेही विद्यार्थी आपल्याकडे सेकंड इयरला, जेही विद्यार्थी फर्स्ट इयर पासून जेही विद्यार्थी आता सेकंड इयरला जातील, आता थोडे एक 10 तारखेला रिझल्ट लागेल, 10 तारखेनंतर ज्यावेळेस रिझल्ट लागल्यानंतर म्हणा आपण नाही का टोटल एक 16 तारखेपासून काय सांगतो मी, एक 16 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पासून आपण काय करणार आहे, 17 ऑगस्ट 2026 पासून आपण नाही का ही बॅच चालू करणार आहे खास सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. जेही विद्यार्थ्यांनी आपल्या म्हणजे जे फर्स्ट इयरला आपल्या सोबत होते, ज्यांनी निमीची मोस्ट ऑफ द क्वेश्चन सिरीज आपली फॉलो केलेली आहे, जे म्हणजे आपलं जेही फर्स्ट इयरचे जे लेक्चर्स टाकले होते, थेरॉटिकल लेक्चर सगळे बघितले होते, त्यांना टीचिंग स्टाईल माहिती असेल आणि त्यांनीच म्हणजे खास करून त्याच विद्यार्थ्यांसाठी स्पेशली बॅच चालू करते. जेही सेकंड इयरचे विद्यार्थी असेल त्या सगळ्याच्या सगळ्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड इयर टॉपर बॅच नावानं आपण एक आपल्या ऍपमध्ये कंप्लीट बॅच काय करणार आहे, चालू करणार आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला जेवढेही तुमचे थेरीचे लेक्चर असतील, म्हणजे सेकंड इयरला जे मी आता तुम्हाला टॉपिक दाखवले आणि तसे ऍपमध्ये तुम्ही एकदा जाऊन बघा, ऍपमध्ये मी डिटेल सिलेबस अनालिसिस टाकलेलं आहे. त्या सगळ्या सिलेबसवरती जशाही प्रकारचे तुम्हाला आयटीआय रिलेटेडच नाही तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून जेही टॉपिक महत्वाचे आहेत, ज्या टॉपिकवरती कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात, हे सगळेच्या सगळे टॉपिक सगळे डिटेल थेरी सोबत आणि काही सगळी थेरी तर शिकवणार, काही जे प्रॅक्टिकल आहेत आपले प्रॅक्टिकल व्हिडिओज असे सेकंड इयरचे असतील इम्पॉर्टंट वाटले तर ते प्रॅक्टिकल व्हिडिओज सोबत सीबीटीच्या मॉक टेस्ट, जेही आता सर्वात मोठा इश्यू होता की पीवायक्यू कोणाला मिळाले नाही, टेस्ट सिरीज प्रॉपर भेटली नाही किंवा जे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन होते ते मिळाले नसतील, तर सगळेच्या सगळे क्वेश्चन सिरीज सगळं इन द फॉर्म ऑफ टेस्ट हे सगळं आपण काय करणार आहे या बॅचमध्ये अवेलेबल करून देणार आहे. आता सोबत फक्त ट्रेड थिरीज नाही तर ट्रेड थिरीचे सगळेच्या सगळे क्लास, आणि मी तुम्हाला सांगतो जे आपलं ईएस होतं सेकंड इयर, ईएसचे सगळेच्या सगळे एमसीक्यू मी काय सांगितलं, ईएस एमसीक्यू, त्याच्यानंतर जे तुमचं इंजिनिअरिंग ड्रॉइंग होतं त्याचेही एमसीक्यू, आणि सोबत बघा तुमचं जे आता जिथं सर्वात जास्त यावेळेस बघा सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना नाही का जो इंजिनिअरिंग ड्रॉइंग होता का नाही, कोणता होता रे, WCS वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा सब्जेक्ट होता बघा, एक वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा सब्जेक्ट होता. या वर्कशॉप कॅल्क्युलेशनचं काय झालं की म्हणजे युजली काय होतं की सगळेच्या सगळे निमीतून क्वेश्चन येतात, पण यावेळेस काय झालं, हे जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन नावाचा सब्जेक्ट आहे ना, हे जे निमीमध्ये क्वेश्चन होते निमीतले क्वेश्चनच नाही आले.
मग हे जे 7-8 प्रश्न आहेत, जे 5-6 प्रश्न येतात त्याच्यावरती, हे 5-6 प्रश्नापैकी 4 ते 5 प्रश्न जे होते ना, हे ओल्ड निमीचा म्हणजे ओल्ड निमीच्या नाही का पीडीएफ होत्या, त्या पीडीएफ मधून आलेले आहेत. मग हे आपण या याची लेक्चर घेणार होतो, पण वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे आपण हे लेक्चर नाही घेऊ शकलो. नाही आमच्याकडे ऑलरेडी त्या पीपीटी सुद्धा तयार होतात. पण आता काय झालं की हे सगळं बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, ट्रेड आपला जे इलेक्ट्रिशियनची थेरी वगैरे सगळे ते सोबत ईएसचे एमसीक्यू, ईडी इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे एमसीक्यू सगळेच्या सगळे या बॅचमध्ये कव्हर होणार. मग आता या बॅचचा फायदा असा आहे की बघा, तुम्हाला मी सांगितलं इथं ज्यावेळेस तुम्ही ऍप डाउनलोड करताल ना, ऍप डाउनलोड केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऑल कोर्सेसवरती क्लिक करायचं, ऑल कोर्सेसमध्ये तुम्हाला 2 कोर्सेस दिसतील. एक बघा, एक आपण फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी बॅच चालू केलेली आहे आणि एक सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे. तर जेही विद्यार्थी सध्या सेकंड इयरला आहेत, सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, इलेक्ट्रिशियन सेकंड इयर टॉपर बॅच नावाने आपण बॅच चालू केलेली आहे. त्या बॅचची सध्या प्राइस आहे 299 रुपये. किती आहे? 299. कम्प्लीट तसं बघितलं गेलं तर बॅचची प्राइस आपण 500 रुपये ठेवली होती. आणि मी आधीही सांगितलं तुम्हाला तुम्ही मार्केटमध्ये आता तुम्ही 1 वर्ष झालेलं तुम्हाला म्हणजे इलेक्ट्रिशियन म्हणजे किंवा आयटीआय करून तुम्ही कुठेही जाऊन बघा, या म्हणजे एवढ्या फी मध्ये एवढ्या कमी याच्यात तुम्हाला बॅच भेटणार नाही. तर 299 म्हणजे 300 रुपयाच्या जवळपास आपण काय केलेली बॅच चालू केलेली आहे. एक जेही विद्यार्थी आपल्या याच्या आधी आपल्याकडे होते, ज्यांनी मला मेसेज केलेले, ते सगळे विद्यार्थ्यांना एक सांगतो की एका 17 ऑगस्ट पासून, कितीपासून, आपल्या 17 ऑगस्ट पासून आपले क्लास चालू होणार आहेत. तर 17 ऑगस्टच्या आधी जेही विद्यार्थी बॅच घेतली 300 रुपये त्यांना पडून जाईल. आणि नंतर जर आता मीही विचारलं नाही, कदाचित कन्फर्म एकदा करून सांगतो तुम्हाला, पण त्याच्यानंतर या बॅचची प्राइस वाढून जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की परत विद्यार्थ्यांना डेमो लेक्चर बघायचे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी बघा, 50 रुपयामध्ये 1 महिन्याचा क्लास आहे, नंतर 199 रुपयामध्ये 6 महिने आणि 299 रुपयामध्ये 12 महिने, असं आपण काय केलं, ते पॅकेजही सुद्धा त्याच्यात पॅकेज इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर हे पॅकेज सुद्धा काय जवळपास 20 तारखेपर्यंत 20 ऑगस्ट पर्यंत व्हॅलिड राहणार आहे. त्यानंतर हे पण बंद होऊन जाईल. तर जेही विद्यार्थी आपल्याकडे असतील, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यांच्या कॉलेजमध्ये एक तर शिकवतात, प्रॉपर शिकवत नाही, किंवा जे खास करून जे प्रायव्हेट कॉलेजवाल्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होता की जर त्यांच्या याच्यात क्लासेस रेग्युलर होत नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी या बॅच काय करायची, ही बॅचमध्ये फॉलो करा. इथं सेकंड इयरचं ज्यावेळेस तुम्ही करसाल बघा, इथं बाय नाववर क्लिक करायचं, ते डिटेल्सवरती जायचं आणि डिटेल्सवरती गेल्यानंतर कोर्स कंटेंटमध्ये जा. कोर्स कंटेंटमध्ये गेल्यानंतर तिथं नाही का, मी सेकंड इयरचे डेमो लेक्चर्स अपलोड करून ठेवले, फ्री डेमो लेक्चर दिसतील तुम्हाला. ते डेमो लेक्चर अपलोड केले, ते डेमो लेक्चर पहा. ते आधी युट्यूब चॅनलवरचे डेमो लेक्चर तिकडे आहेत, काही स्पेशल डेमो लेक्चर आता रेकॉर्ड करून मी त्याच्यावरती अपलोड करतो. पण येत्या मी काय सांगितलं, 17 ऑगस्ट पासून, किती ऑगस्ट पासून, 17 ऑगस्ट पासून आपले रेग्युलर लेक्चर ऍपमध्ये चालू होतील. सोबत आपण आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, ट्रेड थेरी सोबत जसे ट्रेड थेरीचा एक चॅप्टर होईल, ईएसचे जे एक चॅप्टरचे एमसीक्यू म्हणजे महिन्यातून हप्त्यातून एखादं लेक्चर किंवा 15 दिवसातून 2 ते 3 ईएसचे 1 ते 2 लेक्चर आपण घेण्याचा प्रयत्न करू. पण याच्यामध्ये तुम्हाला पेपर्स म्हणजे जसे आपले पेपर होण्याच्या आधी सगळ्याचा सगळा सिलेबस सुद्धा कंप्लीट करून देईल आणि सोबत सगळ्याचे सगळे जेवढेही मॉड्यूल्स राहतात ते मॉड्यूल सुद्धा काय करेल, कंप्लीट सॉल्व्ह करून देईल. तुम्ही फर्स्ट इयरचे बघितले त्याच पद्धतीने सेकंड इयरचे मॉड्यूल सुद्धा स्पेशल बॅचमध्ये आपण काय करून देणार आहे, सॉल्व्ह करून देणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना या बॅच परचेस करायची असेल किंवा त्यांना याच्याबद्दल काही डाऊट असेल, तर ते विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांकडे माझा नंबर आहे त्यांना ठीक आहे, पण ज्या विद्यार्थ्यांकडे नंबर नाही बघा, 83 60 14 15 87 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती एक तर व्हॉट्सअप कॉल करा किंवा व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा, ही बॅच ज्यांना परचेस करायची आहे किंवा जेही विद्यार्थ्यांना इथून पुढे आपल्या म्हणजे या चॅनलवरती तसं डेली टाकतच राहणार आहे. पण ज्याही विद्यार्थ्यांना बॅचमध्ये शिकायचे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तसंच इन जनरल जेही विद्यार्थी इलेक्ट्रिशियनला शिकतात, इलेक्ट्रिशियनमध्ये जेही विद्यार्थी आहेत, सेकंड इयरला असो फर्स्ट इयरला असो, तुमच्या फर्स्ट इयरच्या मित्रांना शेअर करा. सेकंड इयरच्या मित्रांना जेही स्टडी मटेरियल ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं, आणि सोबत स्पेशल इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आयटीआय इलेक्ट्रिशियन स्टडी हब नावानं मी काय केलेलं आहे, व्हॉट्सअपवरती चॅनल बनवलं, व्हॉट्सअपवरती ग्रुप बनवलेला आहे. यावरती सुद्धा तुमच्या ते डेली ज्या पण इम्पॉर्टंट पीडीएफ असतील त्या सुद्धा शेअर होईल. म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यांना सेकंड इयर सोबत कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, बघा एक सांगतो तुम्हाला की जर का तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल तर तुम्ही आत्तापासून चालू करून द्या, जेणेकरून तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला टिकता येईल आणि सोबत आयटीआय संपत असताना तुमचा मॅक्झिमम कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा सिलेबस कव्हर झालेला पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्या मित्रांना जे मित्रही तुमच्या आता सेकंड इयरमध्ये अभ्यास करत आहेत आणि त्यांनाही एकदम काय म्हणतात मुबलक दरामध्ये किंवा कमी पैशामध्ये एकदम एखादी बॅच करायची, जेणेकरून त्यांचाही काय होईल की कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा सोबत अभ्यास होईल. धन्यवाद.